वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारणाध्यासाचा संभव. पूर्वपक्षाने जे आपलं मत मांडलेलं आहे त्या मताच्या संबंधाने सिद्धांत पक्षाच्या दृष्टीने समाधान सांगतायत. पूर्वपक्षाने शंका निर्माण केलेली आहे की तो म्हणतो विशेष करून अज्ञान वस्तूचे ठिकाणी अज्ञात वस्तूचे ठिकाणी अध्यास होतो आणि आत्मा स्वयंप्रकाश आहे म्हणून त्याचे ठिकाणी अज्ञान संभवत नाही. कारण तमाचा नाम अंधकाराचा आणि प्रकाशाचा परस्पर विरोध आहे. असा स्वच्छ प्रकाश जसा स्वच्छ प्रकाश रज्जूचे ठिकाणी सर्पाध्यास होत नाही तसा स्वयंप्रकाश रूप आत्म्याचे ठिकाणी मंदाचा अध्यास संभवनीय नाही. अशी पूर्वपक्षाने शंका निर्माण केलेली आहे. पण ती शंका तरी बरोबर आहे का? त्यांनी निर्माण केली बरोबर आहे, पण समाधान सांगता सांगली शंकाच पहिल्यांदा चुकीची आहे बरं का. ही शंकाच चुकीची आहे. कारण आत्मा स्वयंप्रकाश आहे हे खरं आहे, पण त्याच्या ठिकाणी अज्ञान नाही असं म्हणता येत नाही. पूर्वपक्षांनी मत निर्माण केलेलं आहे अज्ञात असेल तर अध्यास होतो. आत्मा स्वयंप्रकाश आहे त्याच्या ठिकाणी अज्ञानाचा संबंधच नाहीये. तोच म्हणतो दोरीवरती सर्पाचा भ्रम कधी होतो? प्रकाशामध्ये होतो का अंधारामध्ये होतो? तर अंधारामध्ये. प्रकाशामध्ये दोरीवरती सर्पाचा भ्रम होत नाही. जर प्रकाशामध्ये दोरीवरती सर्पाचा भ्रम होत नाही तर तसा आत्मा स्वयंप्रकाश आहे, तो प्रकाश रूप आहे, त्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास कसा का होईल? अशी त्यांनी शंका प्रगट केली. तेव्हा जरी शंका निर्माण केली असतील तरी त्याचं उत्तर देत असताना सिद्धांत मताने उत्तर दिलेलं आहे की आत्मा स्वयंप्रकाश आहे, बरोबर आहे, पण स्वयंप्रकाश आत्मा हे कुणाला ज्ञान आहे? जवळजवळ सगळ्यांना याच्याविषयी अज्ञानच आहे. अज्ञानच आहे. आत्मा प्रकाश स्वरूप आहे, स्वयंप्रकाश असं कोण सांगतं? ज्याच्यावरती काही संस्कार आहेत शास्त्राचे, जो या मार्गाचा अनुसरण करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे, जो अभ्यास करण्याकरता प्रवृत्त झालेला आहे, जो जिज्ञासू आहे त्याला माहिती आहे. अशी किती आहेत? बोटावर मोजण्यासारखे. पण एकंदर संपूर्ण सृष्टीचा विचार केला तर आत्मा स्वयंप्रकाश असला तरीही स्वयंप्रकाश आत्म्याचं कोणालाही ज्ञान नाहीये, अज्ञान आहे. जर त्याचं ज्ञान असतं तर आमच्या तुमच्या वाट्याला दुःख आलंच नसतं, किंबहुना ते ब्रह्मज्ञान संपादन करण्याची गरजच पडली नसती. मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी आत्मस्वरूप आहे असं जर प्रत्येक जण म्हणत असेल तर अज्ञान नाहीच ना. पण असं कोणी म्हणत नाही ना. मी महादेव आहे, मी गजानन आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी लहान आहे, मी मोठा आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी हे केलं ते माझं आहे, हे घडलंच नसतं ना. ज्या अर्थी हे घडतं त्या अर्थी अज्ञान सिद्ध होत. अज्ञान सिद्ध होत. कारण आतापर्यंत सगळेजण बोलणारे उपाधीला धरूनच बोलतात, स्वरूपाला धरून कोणीही बोलत नाही. असं कोणी म्हणत नाही मी देव आहे, असं कोणी म्हणतच नाही. काय म्हणत
उलट त्याला सांगायला तू देव आहे, मी देव कसा काशेन म्हणतात लोक. मी देव कसा काशेन. देवताने आपल्यात बघा, त्याला काय करावं लागत नाही, आपल्याला काय केल्याशिवाय चालत नाही. तो सर्वज्ञ आहे, आपल्याला ज्ञानाचा पत्ता नाही, आपल्याला आपल्या जीवनातलं काय कळत नाही. कसं काय त्याचा मी देव असेन, याचा अर्थच काय, अज्ञान आहे. हा म्हणजे आत्मा स्वयंप्रकाश आहे, बरोबर आहे, पण आत्मा स्वयंप्रकाश आहे, तो ज्ञान स्वरूप आहे, तो सचित आनंद स्वरूप आहे, असं ज्ञान कोणाला आहे का? नाही. त्या अर्थी अज्ञान सिद्ध होत, त्याचं ज्ञान नाही आपल्याला. ते अज्ञानाने झाकलेलं आहे, अज्ञानाने झाकलेलं आहे. मग त्याच्याकरता ज्ञानाची गरज आहे. हा ठीक आहे, स्वयंप्रकाश आहे, संपूर्ण जगतामध्ये तो स्वयंप्रकाश आहे, पण स्वयंप्रकाश आत्म्याला अज्ञानाचा विरोध नाही. दुसरी बाजू सांगितली सिद्धांतवंतांनी. आत्मा स्वयंप्रकाश आहे, पण तो सामान्य रूपाने आहे, आणि सामान्य रूपाने जिथं प्रकाश असतो तिथं अज्ञानाचा विरोध नसतो, अंधाराचा विरोध नसतो. हा विशेष भाव प्रगट झाला की अज्ञानाचा संबंध येतो. आत्मा स्वयंप्रकाश आहे, सामान्य रूपाने त्याचं हे स्वरूप आहे, हे विशेष रूप नव्हे. स्वयंप्रकाश आहे सामान्य रूपाने, तो सामान्य प्रकाश आहे. आणि सामान्य प्रकाशाच्या ठिकाणी अज्ञान कधी विरोध करीत नाही, कधी विरोध करत नाही, लक्षात ठेवा. असा दुसरा विचार आहे. कसा करत नाही त्याच्याकरता दृष्टांत दिलेला आहे. एक झोपेचा दृष्टांत दिलेला आहे. झोपेचा दृष्टांत कशा करता दिला? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान आहे, अज्ञान आहे. मनुष्याला झोप लागते, झोप लागल्यानंतर सगळे व्यवहार थांबतात, सगळे व्यवहार थांबतात. किंवा सगळी इंद्रिय अंतःकरणासहित त्या स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानामध्ये लीन होतात. गाढ झोप लागते, इतकी गाढ झोप लागते, विश्वाचा संबंधच राहत नाही, विश्वाचा संबंध राहत नाही. किंबहुना स्वतःचा सुद्धा आपल्या जीवनामध्ये संबंध राहत नाही. देहाचा, जगाचाही संबंध राहत नाही आणि देहाचाही संबंध राहत नाही. पण हे मला सुखाने झोप लागली होती, मला हे कळत नव्हतं, हे माणसं झोपेत सांगतात का जागृतीत सांगतात? कधी सांगतात? जागृतीत. झोप लागली होती, गाढ झोप लागली होती, सुखाने झोपलो होतो, मला काही कळत नव्हतं, पण त्या अवस्थेत सांगता येत नाही, याचा अर्थ तिथं अज्ञान आहे. झोपेमध्ये अज्ञान आहे. हा सुखाने झोपलो होतो, मला काही कळत नव्हतं, माणसं जाग झाल्यावर सांगतात, जाग झाल्यावर सांगतात, झोपेत सांगत नाहीत, जाग झाल्यावर सांगतात. तिथं अज्ञान आहे. बरं, झोपेमध्ये मला सुख झालं असं कोण सांगतं का? का सांगत नाही? इथंही अज्ञान आहे. पण इथं अज्ञान ज्ञानाला विरोधी आहे, आणि झोपेमध्ये ते साह्य आहे, झोपेला विरोधी नाही, त्या स्वरूपाला विरोधी नाही. ते जागलेलं तिथं काहीच कळत नाही. पण जागृतीमध्ये तर ते ज्ञान संपादन, मी सुखाने झोपलो, सुखाने मला सुखाचा अनुभव आला, असं कुणी सांगत नाही का? अज्ञान आहे. इथं अज्ञान आहे. कारण झोपेमध्ये सगळेच सुखाने झोपलेले असतात, सगळेच. चोरी झोपलेला असतो आणि सामान्य सुखाने झोपलेला असतो, सज्जनी सुखाने झोपलेला असतो, दुर्जनी सुखाने झोपलेला असतो, लहानही सुखाने झोपलेला असतो, मोठाही, कोणी असो,
झोपेमध्ये सगळ्यांना सुख आहे. झोपेमध्ये सगळ्यांना सुख आहे, ते सारखंच आहे, त्या चढ उतार नाही आहे. श्रीमंताला झोपेचं सुख वेगळं आणि गरीबाला झोपेचं सुख वेगळं, असं काय नाही बरं का. फक्त फरक एवढा आहे, गरीब चटईवर झोपला असेल, श्रीमंत गादीवर झोपला असेल, एवढाच फरक आहे. गरीब झोपडी झोपला असेल, श्रीमंत बंगल्यात झोपला असेल, पण झोपेचं सुख मात्र सर्वांना सारखंच आहे. सर्वांना सारखंच आहे. एखादा शेतकरी दुपारी काम करता करता बांधावरती झोपतोय, अंतराला सुद्धा काय नसते बरं का. झोपेमध्ये सगळ्यांना सुख सारखंच आहे, त्यात काय फरक नाही. ते स्वरूपाचं सुख आहे, पण मला हे स्वरूपाचं सुख झालेलं आहे, स्वरूपापासून सुख आहे, मी सुखरूप आहे, हे मात्र तिथं ज्ञान नाही, अज्ञान आहे. अज्ञान आहे. मग तिथं आत्मा स्वयंप्रकाश नाही का? आहे. मग तिथं सुख भोगलं जात नाही का? पण अज्ञानामार्फत भोगलं जातं, अविद्येमार्फत भोगलं जातं, असा विचार म्हणलाय बरं का. आणि अज्ञानामार्फत, अविद्येच्या मार्फत ते भोगल्यामुळं तिथं अनुभव सांगता येत नाही, अज्ञानात सांगताच येत नाही ना, म्हणून तर त्याला अज्ञान म्हटलं. सुखात सुख आहे हे सांगता येत. काही कालावधी नंतर या वेळेत सुख झालंय सांग. हो, नंतर. मग ते कधी सांगतं? झोपेतलं स्मृती झाली जागृतीत. स्मृती झाली, मला सुख झालं, मी सुखाने झोपलो होतं, हेच तुम्हाला जाग झाल्यानंतर तुम्हाला स्मृती झाली. म्हणून पुढे विचार म्हणलाय, स्मृती पूर्वानुभव वाचून केव्हाही होत नाही. पूर्वानुभव शिवाय होत नाही, म्हणजे त्याचा पूर्व अनुभव असावा लागतो, पूर्व अनुभवाला असावा लागतो. आपल्याला सुखाचं स्मरण झालं, सुखाचं स्मरण झालं, म्हणजे मी सुखाने झोपलो होतो हे माणसं जाग झाल्यावर सांगतात, म्हणजे त्याची स्मृती होते. पण मला सुखाचा अनुभवाला असं जागृतीत कोणी सांगत नाही बरं का. जागृतीत कोणी सांगत. पण एक ठिकाणी ते साधक आहे अज्ञान, आणि एक ठिकाणी ते बाधक आहे. एक ठिकाणी ते सहाय्य करतं आणि एक ठिकाणी ते विरोध करतं. म्हणून शास्त्रात त्या प्रकाशालाच सामान्य ज्ञान म्हणतात, जे आत्म्याचे ठिकाणी असणाऱ्या अज्ञानाचे विरोधी नाही. तर विरोधी असते तर सुषुप्तीमध्ये झोपेत मी काही जाणत नव्हतो अशी आत्मस्वरूपाचे ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते, ती आली नसती. त्या प्रतीतीवरून अज्ञान व आत्मस्वरूप ज्ञानाचा विषय आहे असे ठरते बर का. ज्या अर्थी मला काही कळत नव्हतं, मी सुखाने झोपलो होतो, मी काहीही जाणत नव्हतो, यात अज्ञान सिद्ध होत. त्यावरती अज्ञान सिद्ध झालं, त्यावरती काय म्हणतात? आत्मस्वरूपे ज्ञानाचा विषय आहे, ज्ञानाचा विषय आहे. मग पूर्व पक्षाने सांगितलं, स्वयंप्रकाश नाही, स्वयंप्रकाश असला तरी ते सामान्य ज्ञान आहे, विशेष ज्ञान नाही आहे. सामान्य ज्ञान म्हणजे त्याला ज्ञान म्हणत नाहीत. सामान्य ज्ञान म्हणजे त्याला ज्ञान म्हणत नाहीत. विशेष रूपाने त्याचे ज्ञान झालं पाहिजे, विशेष रूपाने ज्ञान झालं पाहिजे. विशेष रूपाने ज्ञान होण्याकरता त्या अज्ञानाची निवृत्ती करावी लागेल, अज्ञानाची निवृत्ती करावी लागेल. म्हणून सुषुप्तीकालीन अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणूनच जागृतीत अज्ञानाची व सुखाची स्मृती होते. आहे ना, चाललंय बरोबर ना? नाही, मी ग्रंथातच वाचवलंय ना. काय शब्द वापरला? सुषुप्तीकालीन अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान आहे.
म्हणून जागृतीत अज्ञानाची व सुखाची स्मृती होते. म्हणजे आपल्याला अज्ञानाचं प्रत्यक्ष आहे, स्वरूपाचं प्रत्यक्ष नाही. मला काही कळत नव्हतं, याला अज्ञानाचं ज्ञान म्हणतात, याला अज्ञानाचं प्रत्यक्ष म्हणतात. अज्ञानाचं समजून घ्या, गोंधळ होतो शब्दाचा. वाक्य समजलं पाहिजे. आपल्याला अज्ञानाचं अज्ञान आहे. मला काही कळत नव्हतं, मला काही कळत नव्हतं, याला म्हणतात अज्ञानाचं प्रत्यक्ष. अज्ञानाचं प्रत्यक्ष. स्वरूपाचं प्रत्यक्ष नाहीये, स्वरूपाचं प्रत्यक्ष नाहीये. म्हणून अज्ञानाचं प्रत्यक्ष ज्ञान आहे. म्हणूनच जागृतीत अज्ञानाची व सुखाची स्मृती होते. म्हणून स्मृती पूर्वानुभवा वाचून केव्हाही होत नाही असा नियम आहे. असा नियम आहे. पूर्व अनुभव लागतो स्मृती होण्याकरता. स्मृती होण्याकरता पूर्व अनुभव असावा लागतो बरं का, असा इथे विचार मांडलेला आहे. यावरून सुषुप्तीमध्ये सुखाची आणि अज्ञानाची जी प्रत्यक्ष प्रतीती होते त्याचीच जागृतीमध्ये स्मृती होते. जागृतीत सुखाचे आणि अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. काय सांगितलंय? जागृतीमध्ये सुखाचे आणि अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. जागृती ज्ञानाची साधने तर अंतःकरण किंवा इंद्रिय आहेत, झोपेमध्येही नाहीत. हे बरं का. कुणी म्हणे मग सुखाचा अनुभव आला कसा? स्वस्वरूपाचा जो अनुभव येतो तो इंद्रिया वाचून येतो, आणि विषयाचा जो आनंद येतो तो इंद्रिया सहित येतो. हा फरक आहे. म्हणून तर त्या स्वरूपाचं वर्णन करताना वर्णन केले इंद्रिय अगोचर. इंद्रिय अगोचर. त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही, इंद्रियाच्या द्वारे त्याचं प्रगटीकरण करता येत नाही. तुम्हाला पेढा दिला खायला, काय दिला? पेढा. तू खाल्ला, विचारलं कसं आहे? गोड. गोड म्हणजे कसं आहे? नाही, आम्हाला सांगा. नाही, गोडी, त्या पेढ्याची गोडी कशी आहे सांगा. सांगितल्याशिवाय मी खाणार नाही. कोण सांगू शकतं का? ह्याला अनुभव आला का नाही? जरी अनुभव आला तरी तो शब्दात मांडता येत नाही. तो शब्दात जर पेढ्याच्या गोडीचा अनुभव जर शब्दात मानता येत नाही तर स्वरूपाचा अनुभव शब्दात मानता येईल का? पेढ्यापासून गोडी मिळाली हा कशाचा विषय? अनुभवाचा विषय. मग आत्मा सुखरूप आहे हा अनुभवाचा विषय, बोलण्याचा विषयच नाहीये. पेढा खाऊन बघा म्हणजे गोडी कळेल, तसं ज्ञान संपादन करा म्हणजे कळेल सुखरूप आहे. म्हणजे इंद्रिया वाचून ते होतं. म्हणजे झोपेमध्ये इंद्रिय नसतात, लक्षात ठेवा. सगळी इंद्रिय विश्रांतीला असतात. एकही व्यवहार इंद्रियाच्या द्वारे होत नाही झोपेमध्ये. सगळे व्यवहार जागृतीत होतात. सगळे व्यवहार जागृतीत होतात, लक्षात. म्हणून तिचं वर्णन केलंय जागृतीत सुखाचे आणि अज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान नाही. जागृतीत ज्ञानाची साधने तर अंतःकरण किंवा इंद्रिय, ती 5 ज्ञानेंद्रिय असतील, 5 कर्मेंद्रिय असतील. बरं का. इंद्रिय शब्द वापरला म्हणजे किती आले? 10. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि 11वं अंतःकरण. त्यालाच मन घ्या, त्याला बुद्धी घ्या, चित्त घ्या, ते स्वतंत्र मानलेलं आहे. पुन्हा अंतःकरण आणि इंद्रिय आहेत,
पण सुषुप्तीत त्याचा लय आहे. सुषुप्तीत लय, अंतःकरणाचा सुद्धा लय आहे, इंद्रियांचा सुद्धा लय आहे. म्हणून तरच काय कळत नाही ना. म्हणून तर काय कळत नाही, व्यवहारच नाही तिथं, व्यवहारच होत नाही. मग ती कुठं आहेत? अज्ञानामध्ये लीन होतात. अज्ञानामध्ये लीन होतात इंद्रिय, बर का. हा, पुन्हा ती जागी झाल्यानंतर कार्य करण्याकरता प्रवृत्त होतात. अवस्थाच आहे. म्हणून तर ज्ञानावरांनी वर्णन केले, अरे झोपेमध्ये जे सुख आहे ना, हेच ब्रह्मसुख आहे. जर माणसं झोपेत गेलेली जर जागी झाली नसती तर झोपला, हे 8 दिवस उठलाच नाही, ठेवतील घरात त्याला? झोपलेला माणूस रोजच्या वेळेप्रमाणे उठला नाही, तास 2 तास उठला नाही, तर लोक म्हणतात बघा काय झाले, बघा काय झाले. झोपेतून माणसं जागी होतात म्हणून बरं आहे. झोपेतून माणसं जर जागी झाली नसते ना, फार गोंधळ झाला असता हो. 8 दिवस गावाला गेले तसे 8 दिवस झोपलेत, असं कुठं घडलंय का? नाही. कारण ती 24 तासामध्ये तिन्ही अवस्था आहेत बरं का. 24 तासामध्ये तिन्ही अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती. या 24 तासामध्ये सतत त्याचा व्यवहार आहे. माणसं सतत जागही राहू शकत नाहीत, सतत स्वप्नातच राहू शकत नाहीत, आणि सतत झोपेतही राहू शकत नाहीत. रचनाच अशी केलेली आहे ईश्वराने बरं का. याचा शोध लावण्याकरता ती माणसं प्रवृत्त होतात. त्याला काय म्हणतात? वैज्ञानिक. हे कसं काय शक्य आहे? हे कसं काय शक्य आहे? मग काहींची चिकित्सा याच्याविषयी, म्हणजे काही याच्या संबंधाने शोध लावण्याकरता प्रवृत्त झाले. म्हणून जागृतीमध्ये मात्र सगळी इंद्रिय जागे आहेत, आणि त्या इंद्रियाच्या द्वारे आपल्याला ज्ञान होत. झोपेत होत नाही, झोपेत होत नाही, पण जागृतीत होतं का? इंद्रियाच्या द्वारे. म्हणून तिथं वर्णन केले, सुषुप्तीत त्याचा लय आहे. यास्तव सुषुप्ती अवस्थेमध्ये अविद्या वृत्तीकडूनच आत्म्याचा प्रकाश व अज्ञानाचे व सुखाचे भान करवितो, बर का. अविद्येच्या द्वारेच तिथं सगळा व्यवहार होतो सुषुप्तीमध्ये. यास्तव सुषुप्ती अवस्थेमध्ये अविद्या वृत्तीकडूनच, अविद्या नाम अज्ञान कडूनच आत्म्याचा प्रकाश व त्या अज्ञानाचे व सुखाचे भान करवितो. अज्ञानातला सगळा व्यवहार आहे तो, अविद्येतला तो व्यवहार आहे बरं का. सगळा अंधारातलाच व्यवहार आहे. सगळा अंधारातलाच व्यवहार आहे. अंधारात सगळं ते घडलं जातं. माणसं अंधारात काम करतात, कोणाला करतेले दिसत नाहीत माणसं. अंधारात तुम्ही झोपल्यानंतर बरोबर उठून बाहेर येता सगळे, पण तुमचे पाय चालायला लागले ते तुम्हाला तरी दिसतात का? म्हणजे अंधारामध्ये व्यवहार होतो. अंधारामध्ये व्यवहार होतो, नाही असं नाही. तसं झोपेमध्ये व्यवहार होतो, पण तो अविद्या वृत्तीच्या द्वारे होतो. अविद्या वृत्तीच्या द्वारे होतो. तिथं सर्व इंद्रियांचा व्यवहार थांबलेला असतो, त्याच्यावरती ती अविद्या झाकते. झोपल्यानंतर जसं पांघरून घालतात वरून, काय गरज आहे? तसं ती अज्ञानामध्ये गेल्यानंतर ती अविद्या त्या इंद्रियांना कार्य करू देत नाही, झाकते. आणि तिच्याच साह्याने सगळा झोपेतला व्यवहार होतो. म्हणून तो काहीच कळत नाही का? तिथे इंद्रियच नाहीत, तिथे इंद्रियच कार्य करण्याकरता प्रवृत्त नाही. म्हणून झोपेचा केवळ सुखाचा व्यवहार आहे झोपेमध्ये बरं का. बाकी कुठलाच व्यवहार नाही झोपेमध्ये. तुम्ही म्हणाल झोपेत उठून चालायला ते स्वप्न,
काही माणसं झोपेत उठून चालतात, हा, आणि पुन्हा झोपतात. त्याला सांगितलं रात्री चालायला लागला, शक्यच नाही म्हणतो, मी उठलोच नव्हतो म्हणतो तो. कुणी म्हणेल मग झोपेत माणसं उठून कधी कधी चालतात ना, आता चालतात, पण तो अज्ञानातलाच व्यवहार आहे, तो स्वप्नातला व्यवहार आहे. म्हणजे झोपेमध्ये जिथं व्यवहार होतो तिथं इंद्रियांचा संबंध नाहीये, संबंध नाहीये. अज्ञानाचे व सुखाचे भान करवितो. प्रकाश, आत्म्याचाच प्रकाश अविद्येच्या द्वारे येतो बरं का. आत्म्याचाच, तिथं स्वयंप्रकाश तो आहे. म्हणजे त्या आत्म्यामुळेच आपल्याला कळतं की मला गाढ झोप लागली होती, सुखाचा अनुभव आला. हे जागृतीत, झोपेत नव्ह. तेच की नंतर पण त्याची स्मृती होते, त्याची स्मृती होते आपल्याला. त्यावेळी जे सुख झालं ते त्या आत्म्याच्या प्रकाशामुळे झालं. हो, आत्मसत्तेनेच व्यवहार होतो सगळा. अज्ञान जरी ते कार्य करत असलं तरी त्याच्या सत्तेनच ते व्यवहार करत. त्या झोपेमध्ये सुद्धा तो स्वयंप्रकाश जसा आहे तसा आहे. हो आहे. झोपेची स्वयंप्रकाश काय, जागृती. पण तिथं अज्ञान विरोधी नाहीये, त्याची स्मृती आहे. सुखाने झोपलो होतो आणि मला काही कळत नव्हतं, मग तिथं व्यवहार होतो त्या अविद्यावृत्तीच्या द्वारे. आत्मा प्रकाश रूप आहे, तोच करतो. आत्म्याचा प्रकाश त्या अज्ञानाचे व सुखाचे भान करवितो. जर आत्मस्वरूप प्रकाश अज्ञानाचा विरोधी असता तर सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रतीती झाली नसती. आत्मस्वरूप प्रकाश अज्ञानाचा विरोधी असता तर सुषुप्तीमध्ये अज्ञानाची प्रतीती झाली नसती. म्हणजे आत्मज्ञानापुढे अज्ञान आलेच नसते, परंतु आत्मस्वरूपाचे ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते. म्हणून आत्मप्रकाश अज्ञानाचा बाधक नाही, उलट साधक आहे. इथं स्वयंप्रकाशत्व सांगितलं, पण इथं विरोधी नाही, विरोधी नाही. सामान्य रूपाने तिथं आहे, पण विशेष रूपाने ज्यावेळी आपल्याला ज्ञान करण्याकरता तुम्ही प्रवृत्त व्हाल तेव्हा मात्र विरोध आहे बरं का. विरोध आहे तिथं. म्हणून तिथं दोन शब्द घातले, काय, अज्ञानाचा बाधकही नाही, उलट साधक आहे तो प्रकाश. म्हणजे तिथं जो सगळा व्यवहार होतो तो अज्ञानातच व्यवहार होतो, तिथं ज्ञानाचा संबंध काही नाहीच आहे. जागृतीत सांगितलं जातं, मी सुखाने झोपलो होतो आणि मला काय कळत नव्हतं. मग तिथं आहे अज्ञान विरोधी नाही, उलट ते साधक आहे, साधक आहे बरं का. म्हणजे यावरून असं ठरतं की आत्मज्ञानापुढे अज्ञान आलेच नसते. असं जर घडलं नसतं ना, कोणाला आत्मज्ञान संपादन करण्याची गरजच पडली नसती. झोपेतलं जे ज्ञान आहे तेच आपलं ज्ञान आहे, तोच मी ज्ञान स्वरूप आहे. पण तो अनुभव झोपेत येत नाही ना. शास्त्र म्हणतो झोपेत यायला पाहिजे, जाग झाल्यानंतर येतो, याचा अर्थ अज्ञान आहे. अज्ञान आहे त्या अर्थी ज्ञानाची गरज आहे. तिथं नाही, जागृतीत, तिथं ते अज्ञान त्याला विरोधी नाही, त्याला साधक आहे झोपेमध्ये बरं का. पण आत्मज्ञानापुढे अज्ञान आलेच नसते, परंतु आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानाची प्रतीती येते. म्हणजे मला काही कळत नाही म्हणजे अज्ञान प्रतीतीला येतं. म्हणून आत्मप्रकाश अज्ञानाचा बाधक नाही, उलट साधक आहे. याच अभिप्रायाने सामान्य चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही असा नियम आहे, आणि विशेष चैतन्यच अज्ञानाचे विरोधी आहे. ही दोन वाक्य महत्वाची ठेवा, लक्षात ठेवा. जे ठगलेले तेवढं तर लक्षात ठेवत जा. आपला लक्ष रामाबरोबर जो वनवासात गेलाय तो आलाच नाही पुन्हा. रामाबरोबर गेला जो लक्ष्मण ना,
परत आलाच नाही हो. रामाबरोबर गेला नसता तर अयोध्येत राहिला असता तर लक्षात राहिलं असतं सगळं, लक्षात राहिलं असतं. पण लक्ष्मण म्हटला मी रामाशिवाय राहू शकत नाही, मी रामाशिवाय राहू शकत नाही. त्या दामाजी पंतांना त्या बिदरच्या राजाने अटक केली. काय केली? अटक केली. कारण त्यांचे कारभारी होते. दुष्काळ पडला म्हणून त्यांनी सगळं कोठारातलं वाटून टाकलं. राजाने विचारलं, मला न विचारता तुम्ही कसं काय वाटलं? तुम्ही कारभारात बरोबर आहे, पण ती समाजाची परिस्थिती त्यांना पाहली नाही. लोक अन्न करायला लागले, तेवढं कोठारामध्ये शिल्लक आहे. त्यांनी विचार केला तर राजाला न विचारताच आपण वाटून टाकावं. राजाला ते मान्य झाली ना, राजाने त्यांना शिक्षा केली. पण ते पंत भगवंताचे भक्त होते. भगवंताला कळालं आणि आपल्या भक्ताला सोडवण्याकरता पण गेलं पाहिजे म्हणून निघाले. सेवकाला सांगितलं, दामाजी पंताचा मी नोकर आहे, सांगा म्हणले राजाला. काय नाव? विठू महार म्हणले. कशा करता आलाय? आलोय भेटायला म्हणले तुम्हाला. गेले दरबारात घेतले. हे बघा, दामाजी पंतांनी तुमचं सगळं कोठार हे करून दिलं, किती आहे ते सगळं मी देण्याकरता आलोय म्हणले, देण्याकरता आलोय. आणि त्यांनी ते असा हात केला आणि ते ओतायला सुरुवात केली. धार लागली बरं का. हा राजा बघतच राहिला त्याच्याकडे बरं का, बघतच राहिला. हा सामान्य दिसत नाही. त्यांनी विचार केला, असा नोकर आपल्या दरबारात पाहिजे म्हणजे पंतप्रधान. म्हणजे तुला काय द्यावं लागतं? त्यांनी सांगितलं, मला 1 लक्ष द्यावं लागतं. ते मला मी अनेक देते, त्यांच्याकडे मी जात नाही म्हणले. जो मला 1 लक्ष देतो ना, माझंच चिंतन करतो, काय प्रमाण आहे तुकोबऱ्यांचं. एक धरीला चित्ती आम्ही रकुमाईचा पती. जो 1 लक्ष, मला 1 लक्ष देतो, माझंच 1 लक्षाने चिंतन करतो, त्याच्याकडे मी जातो. जे अनेक लक्ष देतात, ज्यांच्या चित्ताला व्यग्रता आहे, त्यांच्याकडे मी जात नाही. ज्याचं चित्त एकाग्र आहे त्याच्याकडे जातो. त्याला म्हणतात 1 लक्ष. हा लक्ष म्हणजेच लक्ष्मण आमच्याकडे नाहीये. बरोबर ना? खट झालं की कोण आलं काय? मोबाईल सायलेंट केलेला असतो, पण तरी प्रकाश पडतो ना. कोणाचा आला का? ते कुठं घरातलं नाही, देवाची पूजा करताना. शास्त्रांनी वर्णन केले, देवाची पूजा करताना, अभ्यास करताना, जेवताना तरी माणसांनी एकाग्र जेवावं. तिथेही माणसं एकाग्र जेवत. काय थोडंस कट झालं की आमचं लक्षच नसतं जागेवर. चित्ताची एकाग्रता फार महत्वाची सांगितली. मग ती चित्ताची एकाग्रता राहण्याकरता काही ठळक याच्यामध्ये शब्द दिलेत. ठळक दिले, ते लक्षात ठेवा, असा या ग्रंथकर्त्याचा सांगण्याचा भाव आहे बरं का. ठळक 1 किलोमीटरला गेलं की किती किलोमीटरचा दगड असतो बरं का. ठळक. पावलाला दगड नसतात रस्त्याच्या कडेने. 1 किलोमीटर वरती, 4 किलोमीटर वरती, 5 किलोमीटर वरती, 5 किलोमीटर नंतर 5 किलोमीटरला पुन्हा दगड येतोय. म्हणजे ते लक्ष राहावं, आपला प्रवास किती चाललाय, आपण किती आलो आणि किती जायचं आहे.
हे लक्ष ठेवण्याकरता दगड रस्त्याच्या कडेला लावली जातात. ठळक तसं इथं ठळक दिले बरं काय. तेव्हा लक्षात ठेवा, सामान्य चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही, विशेष चैतन्यच अज्ञानाचे विरोधी आहे असे सांगितले आहे. सर्व व्यापक हे जे चैतन्य ते सामान्य चैतन्य. आता जे स्वयंप्रकाश म्हणून ज्या ह्याने शंका केली पूर्व पक्षाने, स्वयंप्रकाश म्हणजे तो या संपूर्ण विश्वामध्ये व्यापक रूपाने भरलेला आहे. व्यापक रूपाने भरलेला, प्रत्येक ठिकाणी त्याचं वास्तव्य आहे. अशी जागाच नाही की त्याचं वास्तव्य नाही, प्रत्येक ठिकाणी त्याचं वास्तव्य. मग हे सर्व व्यापक आहे, पण ते सामान्य आहे. सामान्य आहे बरं का. आणि अंतकरण वृत्तीत प्रतिबिंबित असलेले जे चैतन्य ते मात्र विशेष चैतन्य आहे. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा. दगड चालत नाहीत, चैतन्य आहे पण सामान्य रूपाने. माणसं चालतात का, विशेष रूपाने चैतन्य आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्य, विशेष रूपाने चैतन्य आहे म्हणून शरीर चालतं. 25 लाखाची गाडी घेतली, पेट्रोल घालून सुद्धा चालत नाही का. 25 लाखाची गाडी आहे ना, चालायला पाहिजे गाडी ना. तिथं नाही का चैतन्य आहे सामान्य रूपाने, पण विशेष रूपाने ज्यावेळी चालवायला बसेल तेव्हा गाडी चालेल. म्हणजे सामान्य चैतन्य काय कार्य करत नाही. दगड जर उद्या चालायला लागला तर चालेल का, नाही. असं घडलं. भगवंताचं चरित्र सांगण्याकरता एक ब्राह्मण आला. चरित्र सांगण्याकरता ब्राह्मण आला. त्याने चरित्र सांगायला सुरुवात केली यशोदे मातेला. हा मागच्या जन्मातला चोर आहे, नाही हा मुलगा चोर होणार आहे असं सांगितलं. मागच्या जन्मातला डुक्कर आहे, वंशाचा नाश करणार आहे असं जन्माला आल्याबरोबर एखादा ज्योतिषवाला जर त्या मुलाच्या आईला सांगायला लागलं तर मुलाची आई मुलाला जीवन ठेवेल का. सांगितलं तुमचा मुलगा चोर होणार आहे, अट्टल चोर होणार आहे म्हणले. वंशाचा नाश करणार आहे, मागच्या जन्मातला तो डुक्कर आहे म्हटले. देवाने विचार केला, सगळं हा जर सांगायला लागला तर यशोदा माता मला काय घरात ठेवणार नाही. आता ह्याचं स्वागत केलं पाहिजे. देवाने आज्ञा दिली कुणाला, ज्या पाटावर बसला होता. आता पाठ कुठं चालतो का हो, पण देवाची आज्ञा झाली, यांचा समाचार गेला, तो पाठ उठला आणि त्याच्या पाठीत बसला. त्याची आज्ञा झाली देवाची, म्हणजे विशेष रूपाने तिथं चैतन्य आलं. मला एवढं सांगायचंय. देवाने सांगितलं बघताय काय तुम्हाला बाकीच्या ना. त्याची भावकी कोपऱ्यात होती, मुस लाकडाच ना. जेवढी लाकडाची होती सगळी भावकी उठली पाटाबरोबर, त्याच्या माग लागली. माग लागल्याबरोबर फजिती त्याची झाली बरं का. सगळ्यांच्याच घरातले पाट उठत नाहीत. मुस उठत नाही, लक्षात ठेवा. मला सामान्याने विषय सांगायचा तिथं बरं का. ते चरित्र तिथं वेगळं. तिथं आता विशेष रूपाने भगवंतानी त्याच्यामध्ये प्रवेशच केला हो. विशेष रूपाने भगवंतानी भिंतीत प्रवेश केला म्हणून भिंत चालायला लागली. सगळ्याच भिंती चालत नाही. म्हणून सामान्य रूपाने चैतन्य सर्वत्र आहे, ते कार्य करीत नाही. कार्य करीत नाही बरं का. विशेष रूपाने असेल तर ते कार्य करत. मग आपल्या शरीरातला हा सगळा व्यवहार चाललेला आहे, विशेष रूपाने चैतन्य आहे. ते कसं आहे त्याचा इथं विचार मांडलाय. अंतकरण वृत्तीत प्रतिबिंबित असलेले जे चैतन्य ते विशेष चैतन्य, त्याला कुटस्थ चैतन्य म्हणतात.
त्यालाच आभास म्हणतात. आपण माग अभ्यास करून आलोय, तुमच्या लक्षात आहे असं समजून पुढे जाऊ. हं? तुला काय लक्षात ठेवायचा प्रश्नच नाही, नाही का? म्हणून सामान्य आणि विशेष भाव इथं सांगितलाय बरं का. त्याच्याकरता दुसरा दृष्टांत दिला, सामान्य आणि विशेष. पहिल्यांदा दृष्टांत दिला झोपेचा, कशा करता लक्षात सांगा बघू. कशा करता दिला? काय तुम्हाला कळलं सांगा ना. ज्ञान असते तिथं अज्ञान सहाय्य करते, विशेष ज्ञान असते तिथं अज्ञान विरोध करते. त्याच्याकरता झोपेचा दृष्टांत दिला. तिथं काय करतं? अज्ञान विरोधी नाही, उलट साधक आहे. झोपेला याच्याकरता झोपेचा दृष्टांत दिला. तिथं कारण सामान्य रूपाने जिथं ज्ञान आहे, स्वयंप्रकाश रूप आहे, तिथं अज्ञान विरोधी नसतं, उलट अज्ञान साधक असतं. हे सांगण्याकरता तो दृष्टांत दिला झोपेचा. आपण रोज झोपतोय तरी आपण याचा विचार कधी करतो? झोपेचं माणसं कधी विचार कधीच करत नाही. झोप झाली म्हणतात, सुखाने झोपलो, चला फ्रेश झाले, पुन्हा कामाला लागतात. पण त्या झोपेचा विचार कोणी करतच. म्हणजे त्या ठिकाणी अज्ञान विरोधी नाही, उलट अज्ञान साधक आहे, त्याला सहाय्य करत. तोच भाव घेऊन पुढे सांगतात की सामान्य आणि विशेष. तो आत्मा सामान्य रूपाने संपूर्ण या विश्वामध्ये भरलेला आहे, पण विशेष रूपाने मात्र प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंब रूपाने तो नांदतो. प्रतिबिंब रूपाने तो, त्यालाच कुटस्थ चैतन्य, त्यालाच आभास म्हणतात बरं का. विशेष रूपाने पुन्हा आमच्या तुमच्या जीवनातलं विशेष कार्य चालतं. विशेष कार्य चालतं. विशेष माणसाला काहीतरी करता येतं. काय करता येतं? देवची होईन म्हणते ते होती, तरी का चित्तीन एवढं होता येतं. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिदला असे. हे विशेष आहे माणसाचं. बैलही काम करतो आणि माणसंही काम करतात. बैलही काम करत, माणसंही काम करतात. म्हणून गुरुवारी महाराज सांगायचे, तात्या महाराजांच्याकडे एक विद्यार्थी होता तात्या महाराजांच्या काळात एक. आणि तात्या महाराज त्याला रागवले. तो मला, तात्या मला का रागवता? मी एवढं काम करतो, जनावरासारखं काम करतो, ते मला रागवता. अरे जनावरासारखं करतो म्हणूनच रागवतोय म्हटले मी. तू माणसासारखं करत नाहीस ना. तात्या काय म्हणले? तू जनावरासारखं काम करणारा माणूस आम्हाला नको आहे, माणसासारखं काम करणारा पाहिजे. आज लोक म्हणतात, महाराज बायका पोरा करता मी एवढा राबतो. हो, बैलासारखं. बैलच आहेस ना. अरे बैल सुद्धा शेतकऱ्याकरता राबतो ना. दोन्ही फरक आहे ना. त्यालाही शक्ती आहे आणि माणसालाही शक्ती आहे. ती शक्ती सुद्धा त्या चैतन्याच्याच सत्तेनं कार्य करते. पण तिथं ज्ञान नाही बरं का. विशेषत्व तिथं नाही आहे. विशेषत्व तिथं नाही आहे. फक्त मनुष्यालाच देवाने दिलेलं आहे. म्हणून विशेष रूपाने त्या आत्मस्वरूपाचं ठिकाण म्हणजे मनुष्याचं अंतःकरण. इथं विशेष रूपाने तो नांदतो बरं का. विशेष रूपाने नांदतो. म्हणून तुकोबराय बोलून गेले, अरे जन्माला आलायस ना, हे ज्ञान संपादन कर. नाही संपादन जर केलात ना, तुझ्यात आणि जनावरात काय फरक नाही. तरीच जन्मा यावे, दास विठोबाचे व्हावे, नाही तरी काय थोडी, स्वान सुकरे बापुडी.
जन्मल्याचे जे फळ अंगी लागो नेदी मळ. अरे जन्माला आलायस, अंगाला पाप पुण्य लागू देऊ नकोस. लागो देदी मळ ममतेचा. असे कोणी जगले का? जगले, असे संत जगले. तुका म्हणे ज्यांच्या नावे, तुका म्हणे भले ज्यांच्या नावे मानवले. असे जगले. आज त्यांच्या नावाचा उल्लेख केला तर आपल्या जीवनातलं पाप जातं. असे संत होऊन गेले, पण आपण ते करायला तयारच नाही. असं तुकोबारी वर्णन केले. फार रागवली तुकोबार आहे तिथं बरं का. मी बरोबर कीर्तन केले त्याच्यावरती, रागावूनच केले कीर्तन. सगळी माणसं ऐकणारी गंभीरच होती बरं का. एकाच्याही चेहऱ्यावरती हास्य नव्हतं. मी म्हणलं तुकोबार रागवली, मी तर काय करणार म्हटलं. या रागेतून कुठंतरी लाज सोडा म्हटलं. पण माणसं किती रागवा, निर्लज्जच आहेत म्हटलं. विशेष रूपाने चैतन्य अंतःकरणामध्ये राहतं बरं का. त्याच्याकरता दृष्टांत दिलं, आपल्याला पटवून दिलं. खरंच सामान्याने विशेष कसं आहे, सामान्याने विशेष कसं आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. काष्टामध्ये अग्नी असतो तो सर्वांस माहीत आहे, परंतु काष्ट स्थित सामान्य अग्नी अंधकाराचा विरोधी नाही. तो अग्नी अंधाराचा विरोधी नाही का, सामान्य रूपाने आहे. पण तोच विशेष रूपाने प्रगट झाला मात्र अंधाराचा विरोधी आहे. अंधाराचा विरोधी आहे. तोच घर्षणापासून प्रगट होऊन वातीशी किंवा दुसऱ्या कोणत्याही पदार्थाशी संयुक्त झाला म्हणजे अंधकाराचा विरोधी होतो. तद्वत व्यापक चैतन्य अज्ञानाचे विरोधी नाही. तथापि वेदांत विचारापासून अंतःकरणाची जी अहम ब्रह्मास्मी अशी वृत्ती, त्या वृत्तीचे ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य ते अज्ञानाचे विरोधी आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे. अशी वृत्ती जागी झाली मग ती व्यवहाराला विरोध करते. व्यवहाराला विरोध करते. अहम ब्रह्मास्मी. व्यवहारच घडत नाही. तो का म्हणे मग नये वृत्तीवरी. सुखाचे शेजारी पहुडीन सहज मी आंधळागा निजी निराकार बनते. वृत्ती हे निवृत्त झाली जन न दिशे ते. त्याला सज्जन भेटला काय दुर्जन भेटला काय, तो सगळ्यांना सारखंच मानतो. विरोध नाहीच आहे तिथं. हो, व्यवहारच घडत नाही तिथं. तिथं व्यवहारच घडत नाही. ही वृत्ती जागी झाली ना, ते अज्ञानाला विरोधी आहे. ती अवस्था सांगितली. पुढचं मी आपल्याला सांगितलं, कळवून थोडासा तुम्हाला स्पष्टीकरणातला भाव सांगितला, तर पुढे जाचील तसंच व्हात. अहम ब्रह्मास्मी. ही वृत्ती तुम्ही जर जागी करण्याकरता जर प्रवृत्त झाला की अज्ञान मात्र आडवं येते, पाय घालते. हे मला कुठं तू सोडून चाललास. अहम ब्रह्मास्मी नाही, मी देह आहे म्हणतोय ते. इतकी वर्षे माझ्यात राहिलात आणि आता माझ्या विरोधात चाललास तू. कसं जातो बघतो म्हणते. कोण? अज्ञान. अज्ञानाचं सांगले आपण. तिथं अज्ञान विरोध करतं बरं का. जोपर्यंत तुम्ही हे अहम ब्रह्मास्मी वृत्ती जागी होत नाही, हे जाणण्याकरता जो तुम्ही प्रवृत्त होत नाही ना, तो म्हणून तुम्हाला अज्ञान नमस्कार करतं. माझेच बरं का, तुम्ही माझ्या आज्ञेच्या बाहेर जाणार नाही. पण तुम्ही हे ज्ञान जर जाणण्याकरता प्रवृत्त ते आडवं येते, ते प्रतिबंध करते अनेक रूपाने. अहम ब्रह्मास्मी विशेष रूप बरं का. विशेष ज्ञानाला ते अज्ञान विरोध करतं. सामान्य ज्ञानाला अज्ञान विरोध करत नाही. म्हणून पूर्व पक्षांनी काय मत मांडलं ते लक्षात घ्या. लक्षाला एकदा परत आणा बर का. मग हे असे मानतात. त्याच्यामध्ये दोन शास्त्रकाराची मतं मांडली बर का. आणि ती मांडत असताना अशी मांडली की
ब्रह्मास्मी अशी वृत्ती, त्या वृत्तीचे ठिकाणी स्थित जे विशेष चैतन्य त्या अज्ञानाची विरुद्ध नाही. या प्रथम पक्षास अवच्छेदवाद किंवा दुसऱ्या पक्षी आभास रूप चैतन्यासहित वृत्ती अज्ञानाची विरोधी आहे. त्यास आभासवास अर्थात प्रथम पक्षात अज्ञान ज्ञानाचा नाशाचा हेतू चैतन्य असून त्यास वृत्ती साय आहे. ही अवच्छेदवादाची रीती आहे. दुसऱ्या पक्षात अज्ञान नाशाचा हेतू वृत्ती आहे, तिला चैतन्य साय आहे. ती आभासवादाची रीत आहे. म्हणून जीवस्वरूपाचा विचार करते वेळी सर्व व्यापक ब्रह्मचैतन्याला अवच्छेद म्हणजे संकोचित करणारी फक्त वृत्तीच जे ग्रंथकार म्हणतात त्यास अवच्छेदीवादी म्हणतात. आणि अंतःकरणाची केवळ वृत्ती अवच्छेदक न मानता त्या वृत्तीत चैतन्याचा आभास मानून जीवभावाची साभास वृत्ती अवच्छेद मानतात, त्यास आभासवादी म्हणतात. अवच्छेदवादी कोणाला म्हणतात आणि आभासवादी कोणाला म्हणतात, त्यातून दोन प्रवाह निर्माण होतात. तो विचार सांगितला पुढे बरं का. ज्यावेळी आपण स्वस्वरूपाचं ज्ञान संपादन करण्याकरता प्रवृत्त होतो त्यावेळी मात्र आपल्याला अज्ञान विरोधी आहे. मग त्याच्यामध्ये काही शास्त्रकारांनी आपली मतं मांडलीत. कशी आहेत म्हणून त्या दोघांची मतं इथं सांगितलीत बरं का. एक आभासवाद आणि एक अवच्छेदवाद. त्याचा विचार आपण पुढच्या पाठात करूया. इथंपर्यंत थांबूया. त्या वादात आता नको जायला. वाद पुढच्या वेळी आपण समजून घेऊन इथे बघू त्याचा विचार. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल.